आणि महिला आरक्षण विधेयकावरून भाजप नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर ट्विट करत टीका केली आहे। त्यांच्या टीकेला काँग्रेसनेही उत्तर दिलंय। तर काँग्रेसचं अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर असं आहे, अशोकराव, ज्या काँग्रेसशी आपले वडील स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहिलेत, त्याच काँग्रेसशी आपण गद्दारी करण्या अगोदर 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 म्हणजेच लोकसभा विधानसभेत महिलांसाठीचं 33% आरक्षण हे संसदेत एकमतानं मंजूर झालेलं। ते 16 एप्रिल 2026 पासून लागूही झालंय। आपल्या माहितीसाठी, ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेलात त्या स्वर्गीय राजीव गांधी यांनीच महिलांसाठी 33% आरक्षण लागू केलं। नंतर 50% आरक्षणही काँग्रेसच्याच काळात लागू करण्यात आलं। खाल्लेल्या मिठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या। तर काँग्रेसच्या ट्विटवर अशोक चव्हाणांनी काय म्हटलंय तेही आपण पाहूया। मला मान्य आहे की काँग्रेसच्या राजवटीमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला होता, हे नाकारत नाहीच ना आपण। मुद्दा एवढाच मर्यादित आहे। कालची जी घटना घडली, हे काँग्रेसमधले जे महाभाग हे माझ्यावर टीका टिप्पणी करतायत, त्यांनी विसरू नये की मी कोणावरही व्यक्तिगत या ठिकाणी माझी भूमिका मांडलेली नाही आहे। काल खरं म्हणजे देशामध्ये एवढा महत्त्वपूर्ण निर्णय होत असताना विरोधकांनी विनाकारण खो घातला त्याच्यामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।